अडीचच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार। त्यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ। व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी उद्या रिझर्व्ह बँकेची कार्यालये खुली राहणार। 6 मुस्लिम देशांसाठी अमेरिकेने जारी केले नवे व्हिसा नियम। आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची वेस्ट इंडीजवर 7 गडी राखून मात। आणि आता सविस्तर वृत्त। वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे। केंद्र सरकारनं विविध राज्य सरकार आणि राजकीय पक्षांबरोबर केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराला अंतिम रूप देण्यात आलं। करांच्या 4 स्तर प्रणालीच्या या व्यवस्थेमुळे संपूर्ण देशात वस्तूंच्या किमती समान राहतील। आज मध्यरात्री 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे। काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे। कैश बेस्ड इकोनॉमी और ये शैडो इकोनॉमी, पैरेलल इकोनॉमी जो है काले धन की, इसको समाप्त किया जाए। विदेशों में चाहे किसी ने रखा हो, चाहे देश में रखा हो, एक भावना समाज में बैठी है कि अब आप सुरक्षित नहीं है अगर ये काम करोगे। कुछ लोग कहते हैं कि कानून अब अपना काम करने लग पड़ा है और जीएसटी जैसा बड़ा रिफॉर्म उसको भी सरलता से करके दिखलाने देना ना। तो आज पूरे विश्व की स्थिति में ये जो स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करने की क्षमता सरकार ने दिखाई है और सरलता से करने की दिखाई है। 12 बजे तक मेरा अपील है कांग्रेस से और अन्य पार्टियों से, कृपया आ जाइए। सेंट्रल हॉल है, ये कोई पार्टी फंक्शन नहीं है और ये सबका फंक्शन है। आप लोगों ने इनिशिएटिव लिया है, आपने पहले क्रेडिट भी लिया है। वीरप्पा मोइली जी ने पार्लियामेंट में कहा है ये हमारा देन है, ऐसा तो इस आपका देन को फिर आप क्यों उसको बायकॉट कर रहे हैं? ये अच्छा नहीं है, शोभा भी नहीं देते। और मुख्य विपक्ष के नाते कांग्रेस का दायित्व तो बनता है सदन में आना। गुजरातमध्ये गांधीनगर इथं टेक्सटाईल इंडिया 2017 प्रदर्शनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी आरावली जिल्ह्यात मोदासा इथं 2 योजनांचा शुभारंभ केला। या जिल्ह्यात 552 कोटी रुपये खर्च करून 2 पाणी पुरवठा योजना राबवल्या जाणार आहेत। याचा लाभ 8 लाख रहिवाशांना मिळणार असल्याचं सांगून मोदी म्हणाले की जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गुजरातमधल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे पाणी पुरवठा केला जाईल। पाणी बचतीसाठी लोकशिक्षण आवश्यक असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं। मोदासा इथल्या नियोजित बस आगाराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं। हे बस आगार विमानतळासारखं भव्य आणि स्वच्छ असणार आहे। मोदासा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या वास्तूचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं। रिझर्व्ह बँकेची कार्यालये एनईएफटी, आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी उद्या म्हणजे 1 जुलैला खुली राहणार आहेत। आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं आणि 30 जूनला व्यवहारासाठी बँक बंद असते। ती यंदाही बंद असेल, मात्र 1 जुलै म्हणजे उद्या व्यवहार सुरू राहतील। त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना व्यवहार सुरळीतपणे करता येतील। अमेरिकेनं 6 मुस्लिम देशांसाठी नव्यानं व्हिसा नियम जारी केलेत। अमेरिकेत कोणी नातेवाईक असतील तर किंवा अमेरिकेशी व्यापारी संबंध असतील तरच या 6 देशातले नागरिक अमेरिकेत येऊ शकतात असं नव्या नियमात म्हटलं आहे।
इराण, लिबिया, सुदान, सोमालिया, सिरिया आणि येमेन या 6 मुस्लिम बहुल देशांच्या नागरिकांवर ट्रम्प सरकारनं प्रवेशबंदी घातली होती. मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं या आदेशाची अंशतः अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर नव्यानं निकष बदलण्यात आले. आता या 6 देशातल्या नागरिकांना अमेरिकेच्या व्हिसासाठी अमेरिकेतल्या व्यक्तीशी किंवा कंपनीशी संबंध असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. राज्य शासनानं कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. जालना तालुक्यातल्या रामनगर इथं कर्जमाफीवर ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी किती प्रमाणात यशस्वी होते यासाठी ठाकरे राज्यभर फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. खासदार चंद्रकांत खैरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. शेतकरी जो खरोखर त्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्या घरच्या चुलीचा कोण विचार करणार, आणि म्हणून मी हा समृद्धी महामार्ग जो आहे तो आपण थांबवणार. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा समृद्धी महामार्ग होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. दरम्यान शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही, मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना नेहमीच लढेल अशी ग्वाही ठाकरे यांनी नांदेडमधल्या शेतकऱ्यांना दिली. राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं यश आहे. कर्जमुक्तीसाठी शिवसेनेनं सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली आणि पक्ष आंदोलनात आक्रमकपणे सहभागी झाला. कर्जमुक्तीमध्ये पारदर्शकता ठेवून 7/12 कोरा करताना जून 2016 ऐवजी जून 2017 ही तारीख गृहीत धरावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी परभणी इथं केली. मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेनेमुळे सरकारला कर्जमाफी करावी लागली असं सांगून सत्ता असो वा नसो आम्ही सर्वसामान्यांसोबतच आहोत असं ठाकरे म्हणाले. राज्य शासनाचा नाशिक विभागाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजारला जाहीर झाला असून पुरस्काराअंतर्गत हिवरे बाजारला 10 लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली. दुसऱ्या क्रमांकाचं 8 लाख रुपयांचं पारितोषिक नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यातल्या अवनखेड गावाला जाहीर झालंय, तर तिसऱ्या क्रमांकाचं 6 लाख रुपयांचं पारितोषिक धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या मलांजन ग्रामपंचायतीला जाहीर झालंय. आदर्श ग्राम हिवरे बाजार गावानं देशापुढे आदर्श ठेवलाय. या गावात महिन्यात 2 वेळा ग्रामसभा घेतली जाते. गावात घरोघरी शौचालय, शौचखड्डे आहेत. इथं गांडुळापासून खत निर्मिती केली जाते. ग्रामस्थांना मीटरद्वारे मुबलक पाणीपुरवठा होतो. गावात सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. यासाठीही गावाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. रोजगार हमी योजनेच्या मनरेगाच्या माध्यमातून 74 नवीन शौचालय बांधले. पुन्हा आता नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम हाती घेतलाय. शाश्वत विकासावर शाश्वत आनंद. मग यामध्ये गावामध्ये 50 शेतकरी निवडले, त्यांना 50 नाडे पाणी, 50 गांडूळ खताचे प्रकल्प दिले. शोष खड्डे गावात करून डास मुक्तीची मोहीम सुरू केली होती. जवळ 38 लाख रुपयाची कामं आम्ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली. शेतकरी सहकार तत्वावर चालणाऱ्या विदर्भातल्या एकमेव वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली आहे. हा कारखाना कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना बसतो आहे. योग्य नियोजनाचा अभाव, थकीत कर्ज यामुळे विदर्भातील एकमेव शेतकरी सहकार तत्वावर चालणारा वसंत सहकारी साखर कारखाना अखेरचा श्वास घेत असल्याचं म्हटलं जातंय. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे कारखान्याची दयनीय अवस्था झाल्याचं इथल्या कामगारांचं म्हणणं आहे. गेल्या 24 महिन्यापासून कामगारांचा पगार नाही आहे. त्याच्यामुळे कामगार अर्धपोटी उपाशी राहून या ठिकाणी काम करत आहेत. परंतु मॅनेजमेंट अजून याचा काही विचार करायला तयार नाही. गेली 45 ते 47 वर्ष हा कारखाना व्यवस्थित चालू होता, पण या मधल्या काळामध्ये 5 वर्षाच्या दरम्यान पासून हा कारखाना फारच
दयनीय परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मागच्याही वर्षी बरंच नुकसान झालं आणि या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. कारखान्याच्या हितासाठी शासनानं पुढे येऊन मदत करावी अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव माने यांनी केली आहे. कारखान्यावर फक्त 35 कोटी रुपये कर्ज आहे आणि त्या 35 कोटीपैकी 14 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॅकेजमधलं आहे आणि साखर कारखान्याची कॅपॅसिटी फार चांगली आहे. 2500 टन प्रतिदिनाचं गाळप करण्याची याची क्षमता आहे आणि मागील अनेक वर्षापासून ती सतत सुरू आहे. कधीही कारखाना बंद नव्हता. आता फक्त काय की ही जी कर्ज आहे या कर्जाची गव्हर्नमेंटनं थकावी घ्यावी अशी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे. गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील वीज आणि पाणी पुरवठा बंद आहे. कारखान्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांचा ऊसही शेतातच उभा आहे. त्यामुळे या कारखान्याची झालेली दयनीय अवस्था लवकरात लवकर दूर करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी कामगार आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड गावातल्या नागरिकांनी गावातल्या तलावाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पारही पडली. यवतमाळ जिल्ह्यातल्या इथला ब्रिटिशकालीन अंबोना तलाव लोकसहभागाच्या माध्यमातून गाळला आहे. या गाळानं शेतकऱ्यांना दुहेरी फायदा झाला असून शेतकरी समृद्ध झाले आहेत. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर निधी संकलित करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जलभूमी अभियान व नगर परिषद उमरखेड यांच्या सहकार्याने निधी संकलन करून आम्ही या ठिकाणी मागच्या वर्षी 75 दिवसामध्ये साधारणतः 80 ते 85 हजार ट्रक गाळ या ठिकाणाहून काढला. त्याचप्रमाणे यावर्षी केवळ 25 दिवस आम्ही काम करू शकलो आणि या 25 दिवसात देखील आम्ही साधारणतः 40,000 ट्रक गाळ या तलावातून काढला. उपसलेला गाळ शेतीसाठी उपयोगी असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतीत टाकला. त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारला. 1,25,000 ट्रॉली गाळ 75 दिवसात उपसला गेल्यानं या तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे परिसरातल्या विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी माझ्या मी शेतात गाळ टाकलेला आहे. पिकात पण भरपूर वाढ होत आहे आणि उत्पादन माझं गेल्या वर्षी फार कमी होतं. यावर्षी भरपूर पीक चांगलं आहे आणि माझ्यासोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरातील गाळ टाकलेला आहे. त्यांचा पण भरपूर फायदा आहे. विहिरीला पाणी वाढलेले आहे तलावामुळे आणि बोरला पण पाणी वाढलेले आहे. अंबोना कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. मत्स्य उत्पादनात भारत 7व्या क्रमांकावर आहे. युवा पिढीनं नव्या मत्स्य प्रणालीचा अवलंब केला तर लवकरच आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू असा विश्वास पशुसंवर्धन, मत्स्योत्पादन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी इथं आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते. तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य तसंच दुग्ध उत्पादनाला चालना मिळावी आणि त्यातून जनतेनं स्वतःची उन्नती साधावी असंही ते म्हणाले. कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात पशुधन तसंच मत्स्यबीजाचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. राज्यातल्या कारागृहांची अवस्था सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश देऊनही राज्य सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. याबद्दल न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभा कांकनवाडी यांच्या खंडपीठानं यावर्षी मार्च महिन्यात जन अदालत या संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कारागृहातली सध्याची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं विविध आदेश दिले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी 6 महिन्यांची मुदत दिली होती. मुंबईतल्या आर्थर रोड आणि पुण्यातल्या येरवडा तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवलं जात आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात अतिरिक्त जागा शोधण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. या संदर्भात राज्य सरकारनं काल प्रतिज्ञापत्र सादर केलं. मुंबईच्या आर्थर रोड आणि भायखळा इथल्या महिला कैद्यांच्या तुरुंगात स्वच्छतागृह बांधण्याचं काम सुरू असल्याचं त्यात म्हटलंय. मात्र न्यायालयानं दिलेल्या 6 महिन्यांच्या मुदतीत आदेशांचं पालन होणार नाही अशी शंका न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली. याबाबतची पुढची सुनावणी 13 जुलैला होणार आहे. अहमदनगर इथं औरंगाबाद पुणे राज्य महामार्गावर आज मेरे देश में मेरा अपना घर या संस्थेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. अहमदनगर शहर आणि परिसरात हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या हजारो बेघर कुटुंबांना घर मिळावं
ही आंदोलकांची मागणी होती. बेघर कुटुंबांना हक्काचं घर मिळावं यासाठी संस्थेनं आतापर्यंत तब्बल 72 वेळा आंदोलनं केली, तरीही हा प्रश्न अजून सुटलेला नाही. शासनानं याबद्दल गंभीरपणे आणि सहानुभूतीनं विचार करून बेघरांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलकांनी थेट पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून केली आहे. राज्यात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. अमरावतीत आज या मोहिमेची सुरुवात वृक्षदिंडीनं झाली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते दिंडीचं पूजन झालं. शहरातल्या मुख्य मार्गावरून दिंडी जाताना वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी तसंच सामाजिक संस्था या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात दरवर्षी मान्सूनच्या दरम्यान चातक हे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात येतं. कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली. या प्रदर्शनात देशभरातल्या 35 ते 40 कलाकारांनी आपली चित्र सादर केली आहेत. प्रदर्शन 8 जुलैपर्यंत रसिकांसाठी खुलं आहे. प्रतिभावंत नाटककार अभिनेते भाषाप्रभू कवी बाळकृष्ण हरी उर्फ बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. कोल्हटकरांनी अवघ्या 15व्या वर्षी जोहार हे पहिलं नाटक लिहिलं आणि त्यानंतर अनेक कौटुंबिक आणि भावनाप्रधान नाटकं लिहिली. त्यांची बरीच नाटकं लोकप्रिय झाली. व्यावसायिक रंगभूमीसाठी नाटकं लिहिताना देखील त्यांनी प्रत्येक नाटकात काही मूल्य जपली. दुरितांचे तिमिर जाओ, वाहतो ही दुर्वांची जुडी, लहानपण देगा देवा, देव दीना घरी धावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडले स्वर्गाचे दार अशी एकंदर 30हून अधिक नाटकं त्यांनी लिहिली. यातल्या बहुतेक नाटकात त्यांनी भूमिकाही केल्या. कोल्हटकरांची नाटकं संस्कारक्षम असल्यामुळे तसंच त्यात मध्यमवर्गीय कुटुंबातले प्रश्न हाताळले गेल्यामुळे प्रेक्षकांना ती कायम आपली वाटत. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली. भारताचे पितामह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, श्रेष्ठ अर्थतज्ञ तसंच भारतीय अर्थ आणि राज्यशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांची आज 100वी पुण्यतिथी. जहाल आणि मवाळ गटात सुवर्णमध्य साधणारे नेते अशीही त्यांची ओळख होती. मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ब्रिटिश संसदेचे लोकनियुक्त सदस्य असणारे आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न तिथल्या संसदेत मांडणारे देखील ते पहिलेच भारतीय होते. 1883 साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा खिताब देण्यात आला. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1886, 1893 आणि 1906 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या या भीष्माचार्याला 100व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक मर्यादित षटकांच्या कालच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी आवश्यक असलेल्या 184 धावा कर्णधार मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं 42 षटकातच केल्या. सलामीवीर स्मृती मंथानानं कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळी करत डावाला आकार दिला. स्मृतीनं 108 चेंडूत
106 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पहिल्या सामन्यातही भारतानं इंग्लंडवर 35 धावांनी विजय मिळवला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार. त्यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ. व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी उद्या रिझर्व्ह बँकेची कार्यालयं खुली राहणार. 6 मुस्लिम देशांसाठी अमेरिकेनं जारी केले नवे व्हिसा नियम. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.